केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचे तातडीचे रेशनिंग लागू तर नैसर्गिक वायूचा पुरवठा वितरण नियंत्रण करण्याचे आता पेट्रोलियम मंत्रालयाचे आदेश महत्त्वाच्या क्षेत्रांनाच गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर जास्त भर। गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने कोल्हापूरमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग, गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादावादी सुद्धा। एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीची बुकिंग सांगितल्याने ग्राहकांचा संताप। इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्स व्यवसायाला फटका। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 25% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, तर बंगळुरूमधील हॉटेल देखील आजपासून बंदच राहणार। संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय। हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ पुढील 2 दिवसात गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता। युद्धामुळे संभाजीनगरच्या एमआयडीसी मधील उद्योगांवर संकट। गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळुंज आणि चिखलठाणा एमआयडीसी मधील अनेक उद्योग आले अडचणीत। उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता। युद्धामुळे जेएनपीए बंदरामध्ये 14 दिवसांपासून शेतमालाचे कंटेनर पडून कंटेनर बाहेर काढण्यासाठी शिपिंग कंपन्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप। एका कंटेनर मागे 3 ते 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप। सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा बसायला सुरुवात। सलून आणि ब्युटी पार्लरची सेवा मागण्याची शक्यता। आज सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची महत्त्वाची बैठक। जळगावच्या सुवर्ण बाजारावर युद्धाचा थेट परिणाम। युद्धाच्या वणव्यात सोनं चांदीचे दर गडगडले। अवघ्या 10 दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 8,000 रुपयांनी तर चांदीच्या दरांमध्ये 24,000 रुपयांची मोठी घसरण। इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी। आतापर्यंत इराणमधील 1,255 लोकांचा मृत्यू। मृतांमध्ये 200 लहान मुलांचा समावेश तर 12,000हून अधिक जखमी। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।